मी हर्षा पंचाळ, भांडूप साहिल ह्याच एरियात मीही राहते, लहानाची मोठी ह्या एरियातच. आणि आज बोलण्याची संधी आली आहे, काहीतरी व्यक्त करण्याची. तर एवढं सांगेन की संतोष कासले हे जे व्यक्तिमत्व आहे यांच्यासोबत म्हणजे आमच्या जन्माच्या आधीपासूनच या विजय क्रीडा मंडळाची स्थापना झाली. आणि अगदी लहानपणीपासून जसं आई संस्कार करते तसंच या मंडळाच्या बाजूला राहून आमच्यावर त्या मंडळाचेही काही संस्कार घडत होते. वेगवेगळ्या समाज उपयोगी असे कार्यक्रम हे मंडळातर्फे राबवले जात होते. संतोष कासले स्वतः या मंडळाचे अध्यक्ष आणि अहोरात्र त्यांचं काम हे काम करत असताना समाजासाठी सतत जगण्याची काही करण्याची धडपड आम्ही जवळून पाहिली. आम्ही आईही गिरवत नव्हतो, त्यापासून हा माणूस समाजासाठी काहीतरी करत होतो आणि आपणही काहीतरी केलं पाहिजे हे संस्कार आमच्यावर त्यापासूनच रुजत होते. आणि हळूहळू जसं मंडळ पत्र्याच्या शेडमधून पक्की भिंत आणि मग त्यानंतर 1+1 अशी मंडळाने जशी हळूहळू प्रगती मंडळाची होत होती, समाजासाठी वेगवेगळ्या उपक्रमांची संख्या वाढत होती, आमचंही वय वाढत गेलं. आणि 2002 साली विजय क्रीडा मंडळाकडे जेव्हा HIV/AIDS या विषयावर मंडळ जेव्हा काम करायला लागलं तेव्हा घाटकोपरला दिशा प्रकल्प, घाटकोपर येथे ज्या वेश्या व्यावसायिक स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी HIV/AIDS प्रतिबंधात्मक कार्यक्रम विजय क्रीडा मंडळ राबवत होता. या प्रकल्पाला नाव दिलं होतं दिशा. आणि तिथे काम करण्याची संधी संतोष कासले सरांमुळे मला मिळाली. अर्थातच वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांसाठी काम करणं ही मोठी गोष्ट आणि तिथे घरचे मुळात पाठवतील की नाही हा मुद्दा होताच. पण कासले सरांमुळे ते एक आम्हाला प्लॅटफॉर्म निर्माण झालं की आईवडिलांचा त्यांच्यावर विश्वास आणि मग त्यामुळे आमचा विश्वास. आणि कुठलाही ID नसेल, विसरलो जरी तरी नाही, कासले सर आहे, एक फोन केला तर आपल्यासाठी तेच आपलं ID आहे, हे एक कुठेतरी विश्वास होता. आणि त्या विश्वासाच्या बळावर 2002 पासून दिशा प्रकल्पामध्ये आम्ही काम करायला मी सुरुवात केली. आणि हळूहळू मग दिशानंतर मग आस्था प्रकल्प जो बालकांसाठी, म्हणजे बार हा शब्द फक्त पिक्चर आणि TV च्या माध्यमातून आम्ही ऐकत होतो, बघत होतो. पण आपले ह्या विजय क्रीडा मंडळाचे संतोष कासले सर यांच्यामुळेच इथे पण आम्हाला एक जाण्याची संधी मिळाली. मुलुंड ते घाटकोपर या पूर्ण एरियामध्ये जितके डान्स बार आहेत ह्या बारमध्ये काम करणाऱ्या बारवाला यांच्यासाठी गुप्तरोग प्रतिबंधात्मक कार्यक्रम विजय क्रीडा मंडळ तर्फे चालवण्यात आले. अर्थात पुन्हा एकदा ती एक संधी त्यांनी आम्हाला ती मिळवून दिली. आणि तिथे जाऊन त्या महिलांसाठी गुप्तरोग नियंत्रण कार्यक्रमावर आम्ही काम करायला लागलो. असंच एक विश्वास आणि त्यांचा हा विश्वास होता की आम्ही करून दाखवू. पण विश्वास दाखवताना समोरचा करेल की नाही हा त्यांनी जो बिंदासपणा दाखवला ना, आणि त्यामुळे एक असा एक किस्सा सांगेन की भांडूपमध्येच आमची HIV/AIDS रॅली निघाली होती 1 डिसेंबरला. आणि साधारण ती पूर्ण रॅली फिरून आणि उत्कर्ष नगरपर्यंत आली. आणि पथनाट्याचा जो गट येणार होता तो अचानक त्यांनी कॅन्सल केलं. त्यांनी फोन करून कळवलं की आम्ही येणार नाही. आणि कासले सरांनी आम्हाला लगेच बोलवलं जवळ आणि बोलले की तुम्हाला आता 15 मिनिटं आहेत आणि तुम्हाला पथनाट्य करायचं आहे, जे काय तुम्ही कराल, माझा विश्वास आहे तुम्ही कराल. बस तो त्यांचा शब्द आम्ही काय केलं, स्टेजवर जाऊन जे काय केलं ते कमाल होतं. आणि खरोखर आपल्यातच ते गुण असतात, पण त्याला बाहेर काढण्यासाठी संतोष कासले सारखं एक व्यक्तिमत्व आणि एक व्यक्ती आपल्या आसपास असणं गरजेचं आहे. की प्रत्येक व्यक्तीमध्ये सुप्त असे गुण असतात, पण त्याला वाव देण्यासाठी विजय क्रीडा मंडळाचे संतोष कासले यांनी जो काही प्लॅटफॉर्म आम्हाला निर्माण करून दिला खरोखर. आणि त्यानंतर आम्ही इतके पथनाट्य जोरदार केले की अंबुजा सिमेंटचं आम्हाला एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं विजय क्रीडा मंडळाला. आणि आम्ही तिथे जाऊन ते HIV/AIDS प्रतिबंधात्मक असं पथनाट्य आम्ही सादर करत होतो. HIV/AIDSचा जो काही माहिती म्हणजे जिथे लोक त्याबद्दल गैरसमज आणि हे डोक्यात घेऊन बसले होते, अशा परिस्थितीत आम्ही वय लहान असताना पण HIV ची पूर्ण माहिती घेऊन
सेक्स वर्कर किंवा बारगर्ल या गटांपर्यंत जाऊन HIV एड्सची माहिती द्यायचो. आणि त्याचबरोबर नंतर एक आत्मविश्वास निर्माण झाला की इथे तर स्त्रियाच होत्या, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीपर्यंत ही माहिती पोचवणं काही विशेष नाही. जर तिचा सेक्स वर्कर हा एक बाजूला भाग काढला तर तीही स्त्री होती, माहिती देणं सोपं होतं. पण सिग्नल प्रकल्प हा जो मुलुंडला ट्रकर्ससाठी चालत होता, तिथे त्या पुरुषांसाठी पण गुप्तरोग किंवा HIV एड्स या विषयावरचे पथनाट्य आम्ही सादर करायला लागलो. अंबुजा सिमेंटचा मी उल्लेख केल्याप्रमाणे तिथेही पथनाट्य सादर करायला लागलो. आणि अशा प्रकारे आमचं जसं विजय क्रीडा मंडळाचा विकास होत चालला आहे, त्यांच्या प्रकल्प संख्येमध्ये वाढ होत चालली, त्याचबरोबर आमच्यामधले जे गुण होते तेही सर त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्याबरोबर जे काही आमचं संभाषण होत होतं त्याच्यातून, त्यांच्या मीटिंग्सद्वारे आमच्यावर ते बिंबवलं गेलं की हे तुमच्यात आहे, फक्त त्याला वर आणा. आणि त्याबद्दल कासले सरांचे आम्ही नेहमी धन्यवाद देऊ. आज मी या संस्थेहून पुढे गेले, दुसऱ्या एका संस्थेत काम करते, जी संस्था HIV संसर्गित लोकांसाठी काम करते. एक पॉझिटिव्ह जे पर्सन असतात HIV सोबत जगणारे, त्या लोकांसाठी आम्ही काम करत आहोत. पण बेस HIVचा जो आहे ना, HIV विषयीची पूर्ण माहिती की HIV कशामुळे होतो, कशामुळे होत नाही, तो पाया भक्कम झाल्यामुळे आज वरती जे त्याच्या पुढे जाऊन CD4 आणि ART हे जे काही HIV सोबत जगताना जे काही लागतं त्याची माहिती मिळवणं आणि ती पोहोचवणं हे आम्ही करू शकलो. कारण बेस इथे बनला गेला, इथे बिल्डिंगचा पाया आमचा बनला गेल्यामुळे आज आम्ही स्वतंत्रपणे उभे आहोत आणि वेगळ्या एका क्षेत्रामध्ये HIV एड्सच्याच पण इथून जास्त पुढे जाऊ शकलो. नमस्कार, माझं नाव सोपान जाधव. मी कांबळे कंपाऊंड प्रतापनगर येथे राहतो. माझा विजय क्रीडा मंडळ आणि कासले सरांशी संबंध साधारण 2004 साली आला, जेव्हा मी विजय क्रीडा मंडळमध्ये जॉबसाठी आलो. HIV एड्स फील्डमधला तो माझा पहिला जॉब. सरांनी पार्टीमागे काही समाजकार्याची पार्श्वभूमी नसताना, काहीही ओळख नसताना सरांनी इंटरव्ह्यू घेतला. नवीनच होतो, म्हटले तू करू शकशील, तो एक आत्मविश्वास दिला आणि मी विजय क्रीडा मंडळाच्या ह्या परिवारामध्ये सहभागी झालो. साधारण त्यानंतर पथनाट्य विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आम्ही सादर करायचो. तेव्हाही त्यांनी तो एक आत्मविश्वास दिला, एक स्टेज ओपन करून दिला आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांना. आणि कायम कुठेही काही स्पर्धा असतील, काही असेल तर त्यासाठी ते आम्हाला नेहमी सांगायचे की तुम्ही भाग घ्या, भले अपयश आलं तरी चालेल, पण तुम्ही भाग घेणं फार महत्त्वाचं आहे. असं करता करता सरांच्या सानिध्यात राहायला मिळालं. त्यानंतर माझा काम बघून, कामातील प्रामाणिकपणा बघून त्यांनी मला दुसरा एक आमच्याकडे TV प्रोजेक्ट आला होता, त्याकरता कम्युनिकेशन फॅसिलिटेटर म्हणून त्यांनी मला ठेवलं. आणि तेव्हा सरांना फार जवळून बघण्याचा एक योग आला. तेव्हा कासले सर आणि मी उल्हासनगर असेल, अंबरनाथ असेल, त्यानंतर मुंबई CSTला जायचं असेल, अक्षरशः बाईकवरती, आणि सकाळी 10च्या 11च्या अशा अपॉइंटमेंट असायच्या तिकडच्या साहेब लोकांच्या. आणि आम्ही त्यांचं एक नेहमीचं म्हणणं की आपल्याला सगळी कामं वेळेत करणं फार गरजेचं आहे, आपल्यासाठी कोणीही अडकून राहता कामा नये. आणि मग नेहमी आम्ही साधारण जो टायमिंग असेल त्याच्या 15 मिनिटं आधी तिकडे पोहोचायचो. तिथे पोहोचल्यावरती प्रिपरेशन आपलं कसं असायला पाहिजे, आपण कुठले मुद्दे थोडक्याच वेळामध्ये मांडायला पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी, बारीक सारीक ज्या गोष्टी असतात एखाद्या प्रेझेंटेशनसाठी, एखाद्या प्रिपरेशनसाठी, त्या सर्व गोष्टी मी सरांकडनं शिकलो. आज मी पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेमध्ये प्रोग्राम ऑफिसर या पदावरती कार्यरत आहे. आणि मला वाटतं त्याचा पाया कुठेतरी संतोष कासले सरांमुळे पडला गेला आणि त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे मी ह्या स्टेजपर्यंत आलो. आज प्रोग्राम ऑफिसर म्हणून मी महाराष्ट्रातले जवळजवळ 5 ते 6 जिल्हे बघतोय. त्या जिल्ह्यांमधले जे NGOज आहेत, काम करतायत HIV एड्सवरती, त्यांचं मेंटरिंग करणं, मॉनिटरिंग करणं, त्यांना कॅपॅसिटी बिल्डिंग करणं, ह्या सर्व गोष्टी मी करतो आहे. त्यांच्यामुळे मला ॲज अ नॅशनल ट्रेनर म्हणून जाण्याची संधी मिळाली. तर अशा विविध टप्प्यांवरती त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं. आणि जो आत्मविश्वास त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये मला दिला, त्या आत्मविश्वासामुळे मी आजही ह्या सर्व गोष्टी करतोय. आणि नेहमीच काही अडचण आली, काही आलं, सरांकडे आलं की सर नेहमी त्या गोष्टीचं आपल्याला मार्गदर्शन करतात, सांगतात. त्यामुळे ती मनामधली भीती निघून जायला मदत होते. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर एक
शुद्ध चारित्र्याचा आणि चांगला माणूस कसा घडतो ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संतोष कासलेचं. त्यांचा प्रामाणिकपणा एवढा आहे की त्यांनी कधीही म्हणजे कुठलीही गोष्ट असेल त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा हा फार महत्त्वाचा आहे आणि सरांकडे ते जे एक प्रामाणिकपणा आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि ते गुण त्यांच्याकडनं आमच्यापर्यंत पोचले. माझ्यासारखे अनेक जे माणसं घडली त्याच्यामागे सरांचं फार अमूल्य असं सहभाग आहे. प्रामाणिकपणा म्हणजे इतर बाकी सगळ्या गोष्टी सोडा, पण छोट्यातल्या छोटा 1 रुपया जरी खर्च झाला असेल तरी त्याचा व्यवहार तो व्यवस्थित मांडून ठेवणं, त्याचं व्यवस्थित वाउचर बनवणं, त्याचं पूर्ण व्यवस्थितपणे तो सबमिट करणं, ह्या गोष्टी ते स्वतःही पाळतात आणि तेव्हा आमच्याकडूनही करून घेत होते. त्यामुळे एकदम पारदर्शक जो व्यवहार असतो तो सरांकडे आहे. एकाही पैशाचा इकडे तिकडे हेरफार नाही की काही नाही, असं एवढं प्रामाणिकपणे त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. आणि एक चांगला माणूस म्हणजे आज ते ज्या पद्धतीने अहोरात्र काम करतायत, सकाळी उजेडताच त्यांचा दिवस सुरू होतो आणि रात्री आपण सगळे झोपल्यानंतरही ते कामच करत असतात. तर त्यांच्याकडे बघून ती एक ऊर्जा निर्माण होते की अरे जर सर एवढं करू शकतात तर आपण का नाही.